खऱ्या अर्थानं आम्हाला इथे यायला थोडा उशीर झाला, कारण प्रत्येक गावामधल्या लोकांचा आग्रह आहे. त्यामुळं थोडा वेळ झाला, त्याबद्दल शिबिर व्यक्त करतो आणि जास्त वेळ बोलत नाही. पण आपल्याकडे ओबीसीचं आरक्षण आहे, भटक्या विमुक्तांचं विजय व्यक्तीचं आरक्षण आहे, ते आज म्हणजे संपलेलं आहे. खरं तर या महाराष्ट्रातल्या पुढाऱ्यांनी, राज्यकर्त्यांनी आज रोजी आपल्या बाजूने कोणीही बोलायला तयार नाही, भूमिका घ्यायला तयार नाही. हे तुमचं आमचं दुर्दैव. म्हणून आपण 1 सप्टेंबरला मुंबईच्या दिशेनं संघर्ष यात्रा घेऊन जाणार आहोत. आणि ही संघर्ष यात्रा किती दिवस चालेल, काय चालेल, आपण पहिल्या दिवशी 1 सप्टेंबरला तिथं बहुसंख्येनं हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं त्या पाकसला यायचं आहे आणि आपल्या या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. माझ्या अगोदर बनगर सरांनी जी तुम्हाला माहिती सांगितली त्याच्यापेक्षा वेगळी काही भूमिका नाही, पण आपल्या पुढच्या पिढ्यांचं हक्क अधिकार या सरकारनं हिरावून घेतलेले, त्यांना जर आपण ताकद दाखवायची असेल तर तुम्हाला एकनिष्ठपणे पुढे जायचं. आता इथं आमचे माणिकराव काळे सरपंच साहेब आहे, ते सरपंच झाले म्हणून तुमच्या कुठल्या तरी नळी आडीला अडचणीला दवाखान्यामध्ये, पोलीस स्टेशनला किंवा कुठल्या तहसील कार्यालयामध्ये तुम्ही त्यांना फोन करू शकता, सरपंच साहेब आमचं एक काम आहे आणि काय करावं लागेल. तुमचा प्रश्न सरपंच साहेबापुरता आहे, पण ह्याच्या पलीकडे जाऊन तालुका लेवलला जर एखादं काम असेल तर तुम्ही एखाद्या माणसाला फोन करू शकता. वरिष्ठ पातळीवर जर काही काम असेल तर आमदाराला फोन करावा लागतो, त्याच्या घरी जावं लागतं, त्याची चिठ्ठी घ्यावी लागते, त्याचा फोन करावा लागतो. ही जी काही लिडरशिप आहे, ही लिडरशिप आहे, ही लिडरशिप संपवण्याचं काम इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीमध्ये तुमची माणसं दिसणार नाही, शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये तुमची माणसं दिसणार नाही. रयत शिक्षण संस्थेच्या 10 जरी जागा निघाल्या आणि तो ओबीसी त्यातल्या एक 4 जरी जागा असल्या तर आता ओबीसीच्या रकान्यामध्ये आता ओबीसी दिसणार नाही, तर ओबीसीच्या रकान्यामध्ये मराठा समाज दिसेल. म्हणजे गावगाड्यातल्या सरपंच पदापासून, पोलीस पाटलापासून, डीसीसी बँकेच्या अध्यक्षापासून ते आमदार, खासदार, मंत्री हे सगळी पदं आता मराठा बांधव घेणार आहे. आणि हे आपले हक्क अधिकार टिकवायचे असतील तर आपण एक खूप मोठा लढा पुकारलेला आहे. त्या लढ्यामध्ये गावगाड्यातल्या सगळ्या बांधवांनी सामील व्हावं एवढी माझी तुम्हाला मंगळवाडीकरांना हात जोडून विनंती आहे.